महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सद्गुरू बाळूमामा भंडारा उत्सवातील महाप्रसादासाठी कर्नाटक सीमा भाग व राज्यभरातून आलेल्या मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी एकत्रितपणे बाळूमामा रथातून विधीपूर्वक आदमापूरकडे नेण्याचा कार्यक्रम आदमापूरपासून 2 किलोमीटर असलेल्या निढोरी येथे धार्मिक व भक्तिपूर्ण वातावरणात जल्लोषी मिरवणुकीने संपन्न झाला। यावेळी बाळूमामाच्या नावाने चांग भलचा गजर करत भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली। महाराष्ट्र कर्नाटकातील 19 बग्गीतून आणलेल्या घागरी निढोरीच्या हनुमान मंदिरात जमा केल्या जातात। येथे घागरीचे स्वागत व पूजन केले जाते। भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो। बाळूमामा स्वतः बकऱ्यांच्या कळपातील मेंढ्याच्या दुधाची घागर निढोरीतून महाप्रसादासाठी न्यायचे, त्यामुळे या दुधाच्या घागरी निढोरीतून घेऊन जाण्याची दरवर्षीची प्रथा रूढ झाली आहे। सद्यस्थितीत सद्गुरू बाळूमामांनी स्वतः जतन केलेल्या बकऱ्या 19 ठिकाणच्या बग्गी म्हणजेच 1,500 ते 2,000 बकऱ्यांचा कळपामध्ये असतात। प्रथेप्रमाणे भंडारा उत्सवामध्ये होणाऱ्या महाप्रसादासाठी आदल्या दिवशी सर्व बग्गीच्या घागरी निढोरी येथे एकत्रित करण्यात आल्या। वाजत गाजत आलेल्या प्रत्येक बग्गीतील घागरीचे भाविक ग्रामस्थ महिलांनी औक्षण करून स्वागत केले। उत्साही भक्तांनी जेसीबीतून भंडाऱ्याची उधळण केली। यावेळी सर्व निढोरीकर ग्रामस्थांनी एकत्र येत रथ मार्गावर नक्षीदार रांगोळी, रंगीबेरंगी फुलाची पखरण, कीर्तन, प्रवचन बरोबर टाळ मृदुकांचा गजर, ढोल ताशा आणि डॉल्बीच्या दणदणाटात भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत बाळूमामाच्या नावाने चांग भलचा जल्लोष केला। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।